हॅलो, कशा आहात सगळे? कधी-कधी ना मला खरंच खूप जास्त राग येतो अंशूच्या पप्पांवर, कारण की ना ते मला काही गोष्टी सांगतच नाहीत. मी त्यांना म्हणजे आता मोबाईल तर आहे ना, मग एक फोन करायला काय होतं बरं का, परंतु त्यांना तसं नाहीच आहे. ते डायरेक्ट येतात आणि सरप्राईज देतात मला आणि तो सरप्राईज मला इतका महागात पडतो ना, खरं काय सांगू तुम्हाला. काय झालं माहिती आहे का, मी ना इकडे पीठ वगैरे मळून ठेवलेलं होतं. मग म्हटलं चला आता पोळ्या वगैरे करू. मी स्वयंपाकाच्या तयारीत होती. तेवढ्यात अंशूचे पप्पा आले आणि ते मला बोलले, की बघ मी चिकन आणलेलं आहे. मला ना खरंच खूप जास्त राग आला त्यांचा, की जर तुम्हाला करायचं म्हणजे आणायचंच होतं आणा तुम्ही, परंतु एक कॉल तर करा, कारण की आपल्याकडे मोबाईल आहेत ना अवेलेबल. पण त्यांचं तसं नाहीच आहे. मग त्यानंतर म्हटलं जाऊ दे, आता काहीच आपण उपयोग नाही आहे बोलून यांना, कारण की मग ते तर बनवावंच लागेल मला. ते मला बोलले की बिर्याणी बनव, अजून त्यातल्या त्यात मला म्हणतात बिर्याणी बनव. आता जर भाजी पोळी राहिली असते तर मग पोळ्यांचं पीठ काय वाया थोडी गेलं असतं ना. पण तसं काय त्यातल्या त्यात मला काय म्हणतात ते, की फ्रीजमध्ये नको ठेवू म्हणे ते पीठ. मग आता कुठे ठेवू तुम्हीच मला सांगा बरं का. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तर मग आपल्याला सायंकाळी बनवता येतं, पण ते मला बोलले की ते फ्रीजमध्ये नकोच ठेवते ते पीठ, टाकून दे. आता एवढं पीठ कसं काय टाकून द्यायचं बरं का, कारण की ते ना नाही, त्यांना नाही आवडत फ्रीजमध्ये कुठल्याही गोष्टी ठेवलेल्या आणि त्या वापरलेल्या. मग वाटलं म्हणून मला जास्त राग येत होतं. त्यांनी जरी मला सांगितलं की फेकून द्यायचं, पण मी काही नाही फेकलं बरं का. खरं सांगू तुम्ही फ्रीजमध्येच ठेवलं होतं ते. आणि त्यानंतर ना मग चॉपरचा असा विषय आहे की माझ्याकडे चॉपर असं सुद्धा मला विसरच पडतं की माझ्याकडे चॉपर आहे म्हणून असं. आणि मी ना कांदा ना चाकूनच कापते, पण ना आता कमी लोक असले तर ठीक आहे, परंतु जर जास्त कांदा कापायचा असतं मग तेव्हा मला आठवतं की अरे आपल्याकडे चॉपर आहे असं म्हणून. तर तेव्हाच मला इथं आठवलेलं होतं की चॉपर आहे असं म्हणून. बिर्याणीची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेलीच आहे, परंतु तिथंसुद्धा मला एक कमेंट आलेली होती एका ताईंची की खोबरं नाही टाकत म्हणे. पण कसं असतं माहिती का, प्रत्येकाची रेसिपी वेगवेगळी असते. आता माझ्या माहेरी तर वेगळीच आहे आणि इकडची तर खूपच जास्त वेगळी आहे, त्यामुळे मी ते मिक्स मॅच अजिबात करत नाही. ते इकडचे इकडेच वापरते आणि तिकडचे तिकडेच वापरते, त्यामुळे इकडची जशी पद्धत आहे त्यामुळे सगळ्यांना तसंच आवडेल ना. आपण किती त्यांना फोर्स केलं की नाही छान लागते खा म्हणून, ते थोडी खाणार आहेत ना. त्यामुळे कारण की त्यांना सवय ना ती एका गोष्टी जसं त्या आधीपासून खातात तेच खाण्याची, त्यामुळे मीही त्यांना फोर्स नाही करत की मी जसं बनवते तसंच खा म्हणून. नाही, त्यांना जसं वाटतं मी तसंच बनवते. त्यामुळे मी खोबरंसुद्धा टाकलेलं आहे इथं. तर मला जेव्हाही बिर्याणी बनवायची असते ना त्यावेळेस मी काय करते, मला खूप जास्त अद्रक लसूण टाकावं लागतं, कारण की इकडची जशी पद्धत आहे की खूप जास्त अद्रक लसूण टाकल्याने टेस्ट चांगली येते. ते खरं पण आहे म्हणा. मसाला तर मी मागून घेतलेला होता म्हणून, त्यामुळे खरं सांगते एवढी मस्त चव आली होती ना, खरं टेस्ट खूप भारी आलेली होती. पण मध्येच काय झालं माहिती आहे का, मी इकडे सगळं मसाला वगैरे एकत्र करत होते, तेवढा तर माझ्या चेहऱ्यावर ना तेल उडालं. त्यामुळे ना इतकं जळजळ होत होती ना माझ्या चेहऱ्याची. तसंच मी चेहरा पाणी मारलं आणि त्यानंतर पुढे माझं कंटिन्यू केलं काम. म्हटलं कसे राहून गेलं असतं मग ते, कारण की अंशूच्या पप्पांना सुद्धा परत ड्युटीला जायचं होतं, म्हणून मी आधी ते बिर्याणी वगैरे बनवायची होती ना, ती सगळी रेडी केली. आणि त्यानंतर मी रूममध्ये गेल्यानंतर ना परत एकदा चेहरा धुतला, म्हणजे 2-3 वेळेस धुतला मी, कारण की ती जो आगाग होत होती ना चेहऱ्याची खूप जास्त जळजळ होत होतं. थोडं ॲलोवेरा जेल सुद्धा लावलं होतं मी चेहऱ्याला, आणि मी ना साबण नको होता लावायला, मला नंतर माहिती पडलं, परंतु मी लावून घेतला होता. पण त्यानंतर मी परत एकदा ॲलोवेरा जेल लावलं, मग थोडी म्हणजे कमी वाटत होतं मला जळजळ. त्यानंतर मग इकडे अंशूच्या पप्पांना आधी वाढून दिलं मी, आणि नंतर आम्ही जेवण वगैरे सुद्धा केलं ना. कपड्यांवर सुद्धा सगळं मसाल्याचे डाग होते. त्यानंतर मी काय केलं, जेवण वगैरे झाल्यानंतर कपडे वगैरे चेंज करून घेतले. आणि अंशूनं सकाळपासून गेलेला होता त्याच्या आतूकडे, आणि त्याला माझी खरंच आठवणच आली नाही. मी त्याला इतकं कॉल केले, तो नाहीच म्हणत होता घरी यायचं, नाहीच म्हणत होता. शेवटी तो सायंकाळ बघा 8 वाजून गेलेले होते, तेव्हा त्याचे पप्पा त्याला बळजबरी घरी घेऊन आलेले होते, आणि तो नाहीच म्हणत होता घरात यायचं. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि काळजी घ्या, सेफ राहा. भेटू पण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.